आहे की ते भांडी बांधकाम कामगारासाठी असतात. उद्धव ठाकरे साहेबांचे सरकार होते तेव्हा आमच्या बांधकामाच्या साईटवर मध्याह्न भोजन कामगारांना येत होतं. तर ते कामगार दुपारचं भोजन घेऊन संध्याकाळचं सहभोजन घेऊन ठेवत होते आणि अंदाजे 8 ते 10 हजार कोटी रुपयाचा निधी काँग्रेस काळापासून बांधकाम कामगार कल्याणमध्ये शिल्लक होता अशी आम्ही माहिती घेतली होती. तर त्यांनी ते मध्याह्न भोजन बंद केलं, गोरगरिबाचं जेवण बंद केलं आणि तुम्ही आम्हाला शेतकऱ्यांना पाटील लोकांना तुम्ही ही भांडी दिली हे चुकीचं आहे. म्हणजे आमच्या काही सासू सासऱ्यांनी काही भांडी दिली नव्हती का? तुम्ही कशासाठी हे गोरगरिबाचं मध्याह्न भोजन बंद करून आम्हाला शेतकऱ्याला भांडी कशासाठी देताय तुम्ही? आणि तुम्हाला आम्हाला शेतीला भाव द्या, तो आमच्या शेतीच्या खताला सबसिडी द्या, आमच्या शेतकऱ्याच्या अवजाराला सबसिडी द्या. तुम्ही हे असलं काहीतरी आमिष दाखवून तुम्ही जे बांधकाम आमच्या साईटवरती 65 कामगारांची नोंद आहे, बांधकाम कामगार ओरिजिनल, परंतु 5 कामगारांनाच फक्त आम्हाला भांडी मिळाली, बाकी 60 कामगारांना मिळाली नाही. ते म्हटले की कोयना वसाहतमध्ये ऑफिस आहे तिथं जावा. तर तिथं आपल्या दुसऱ्या कुणाचंही नोंद करून घेतली जात नाही. तिथं एका विशिष्ट लोकांच्या त्या ताब्यात आहे ते कोयना वसाहतमधलं ऑफिस आणि त्यांच्या माध्यमातूनच ते भांडी वाटप केलं जातं. परंतु आता आत्तापर्यंतचे जे त्या निधी होता बांधकाम कामगारमध्ये तो संपत आले, म्हणजे जो जुना निधी शिल्लक होता तो संपलेला आहे. आता लोकांना अशा एवढ्या मोठ्या प्रमाणात ते भांडी देऊ शकत नाहीत. फक्त जिल्हा परिषदच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून त्यांनी आता ते भांडी वाटपचं लोकांना नोंदणी करणे, फॉर्म भरून घेणे अशा प्रकारचं चालू केलेलं आहे. पण असं आता एवढ्या प्रमाणात लोकांना मिळणार नाही. जे ॲप्लिकेशन आहे ते ऑनलाईन, तुम्ही आता म्हटला की ठराविक लोकांचे फॉर्म भरून घेतले जातात, परंतु 65 लोकांचे भरलेत. ॲक्च्युली जर पाहिलं तर ते ॲप्लिकेशन हे ऑनलाईन आहेत, त्यामुळे ऑनलाईन भरलेत की मग ते पात्र ऑनलाईन आहेत. त्यांच्या ऑफिसला जाऊन रजिस्ट्रेशन करावं लागतं, तुम्हाला माहिती आहे? नाही, मला माहिती आहे म्हणूनच विचारतोय. नाही असं कुणाकुणाला अनुभव आले की ऑनलाईन भरून सुद्धा त्यांचे 65 कामगाराच्या सत्यजित ग्रुप कराड कंस्ट्रक्शन फर्म आहे. 65 कामगारांच्या नोंदी केलेल्या आहेत. फक्त 5 कामगारांनाच आम्हाला भांडी मिळालेली आहेत. आता आज अर्ज भरला आपण ते जाहीर करू.